दोन्ही संघांना शेवटची वॉर्निंग आहे. जास्त वेळ घेतला तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला सामन्याला सुरुवात करायची. पंच शूटला रे, संघाची धावसंख्या शूटला होय. काय संघाची धावसंख्या झाली आहे 2. काय बोलतो ऐकलंच नाही. कॉल करतो तुला, पैसे दिले का तुम्ही? पुढील चेंडू पाहूया नवीन कशी फलंदाजी करतोय. दिले नाही. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. कॉल कर त्याला. संघाची धावसंख्या 2 वर स्थिरावलेली. आणि 16,000 मागून घेऊ त्याच्याकडनं. हा, तू 500 ठेव, मी 500 ठेवतो. ठीक आहे, चालेल. चल, विनेश आता पुढील चेंडू सामना करेल. नवीन सफल झालेत, पुन्हा आत आलेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट होत आहेत. सुंदरशी गोलंदाजी. सोयरी चेंडूसाठी अपील केलं होतं, पंचांनी फेटाळली अपील. निर्धाव असा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी. जर्सी नंबर 08 विनेश. पाहूया पुढील चेंडू विनेशाचा कसं उत्तर देतोय नवीन. पुन्हा एकदा पुढे सरसावून आला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कला घेतली होती. यष्टीरक्षकाला झेल घेण्याची संधी होती, पण त्यांनी ती संधी गमावली आहे आणि बचावला तो फलंदाज नवीन. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल धावा आल्यानंतर 3 चेंडू निर्धाव टाकतोय तो गोलंदाज. शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने तो लावलाय. चांगला फटका आलाय नवीन याच्या बॅटमधून. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या एका फटकातील 6 धावा. सौरभ पाणी घे ना. 4 बॉटल घेऊन 4. पहिल्या षटकानंतर सुपर जायंट्स नरेश सुपर जायंट्सच्या संघाची धावसंख्या झाली होती 6 धावा. चला क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचे. पंच घाई करायची आहे. शेवटची वॉर्निंग आहे. तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, त्यानंतर त्याला जबाबदार कमिटी राहणार नाही याची नोंद घ्यायची आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. अरे 4च घे. हे तर मागत पण नाही. काय त्याच्यात गरम झाले. अरे पाणी आहे माझ्याकडे. काय तू याचे मुंबईत नावाजलेले कॅमेरामॅन शुभम वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसऱ्या शतक घेऊन आले अक्षत महाडेश्वर आणि त्याचा सामना करेल तो नितेश कांबळे. पाहूया पहिला चेंडू समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न. निर्धावाचा चेंडू. मॅचचं प्रेशर. हा सामना जिंकायचाच आहे या हेतूने दोन्ही संघ उतरलेत, कारण दोन्ही संघ पहिला सामना पराभूत झालेत. जो संघ हा सामना जिंकेल तो या सामन्यात चालू राहील
जो हारेल त्याचा प्रवास इथेच थांबेल. चेंडू समोर दिशेने खेळलाय. झेल घेण्याची संधी आणि झेल सोडलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील घेण्यात यश मिळत आहे. सामन्याचं प्रेशर बघा. करो नाही तो मरो अशी परिस्थिती. जिंकलात तर एरोप्लेनने जाल, हरलात तर गाडी क्रमांक 1552 थेट कोल्हापूर माघारी परतावा लागेल. चला पुढील चेंडू. फिल्डिंग आपण सज्ज करून घ्यायची आहे, क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्यायचं, वेळ घालवायचा नाहीये. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज नितेश. नितेश कांबळे यांनी जर सलग 3 षटकार मारले. अनिल चिमल यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 3 षटकाराला तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. शानदार चेंडू, चांगला कमबॅक. मिळतो असा चेंडू टाकतोय. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर सर्व दिशांना आपण धावा करू शकतो, पण काही फलंदाज हे फक्त एका दिशेने आणि यष्टीरक्षकाने चेंडू सोडलेला आहे. पंचांचा निर्णय बाई स्वरूपात ही धाव आलेली आहे. 4 धावा. माणसाच्या दिशेने खेळलेला फटका आणि चेंडू जातो सीमा रेषा पार चौकार. देर आहे पण दुरुस्त आहे अशी फलंदाजी नितेश कांबळे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या काही चेंडूंवर धावा करण्यात अपयशी ठरला होता फलंदाज, पण शेवटच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आले. संघाची धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या होते ती 16 धावा. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या 16. चला गोलंदाज पाठवायचा आहे. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचंय. त्यांचं कोणालाही आतमध्ये अलाव करायचं नाहीये. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, याची नोंद घ्यायची आहे. फलंदाज अमित सामना करेल तो नवीन. पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका एका धावेसाठी. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करायचा होता, पण नवीनने नकार दिलाय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते फलंदाजांना. नितेश कांबळे यांनी जर सलग 3 षटकार मारले, अनिल झिमन यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक लागले. आता सलगचे 3 षटकार आणि 3000 रुपये. चौकार मारले तर 2000 रुपये. समोरच्या दिशेने खेळलेला फटका. एक धाव घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर थ्रो, डायरेक्ट हिट.
पण फलंदाज सुखरूप पोहोचतोय क्रीज मध्ये. बचावलाय फलंदाज. सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. चला फार वेळ घेताय तुम्ही. होईल चेंडू. सुंदर चेंडू. नेजावाचा चेंडू. अमित परमार यांनी सर नितेश कांबळे यांचा विकेट घेतला. विपिन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या झाली आहे 20 धावा. संघाची धावसंख्या झाली 20 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. खेळलेला फटका. पाहूया किती धावा येत आहेत. पंचांनी चौकार घोषित केलाय. सुंदर अशी फलंदाजी नवीन यांची. संघाची धावसंख्या होते ती 24 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू. जसजसं आपण फायनलच्या दिशेने जातोय तसतसं धावांची संख्या ही कमी होत चालली आहे. सुरुवातीचे सामने आपण पाहिले तर 46-47 धावा झाल्या होत्या. पण आता बॉल टू बॉल धावा होत आहेत प्रत्येक सामन्यामध्ये. उलटा चेंडू भिरकावून लावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जाते सीमा रेषा पार. NPL षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या होते 30 धावा. जो सामना 6 रनांच्या सरासरीने चालला होता त्याला या षटकामध्ये 10च्या सरासरीमध्ये घेऊन परिवर्तित केलंय ते दोन्ही फलंदाजांनी. 3 षटकांमध्ये तब्बल 30 धावा झाल्यात. तीन षटकाखेरीज संघाची धावसंख्या 30 धावा. 10 धावा प्रति ओव्हर असं गणित अपनवलंय ते दोन्ही फलंदाजांनी. बहुतेक 50 धावसंख्येचा पाठलाग करतायत ते. दोन्ही हात बाजूला केलाय. स्वारी चेंडूला इशारा केलाय. पंचांच्या निर्णयाचा आदर करायचा आहे. कोणी पंचांना नळायचं नाहीये. पंचांना नळल्यास संघ बाद करण्यात येईल त्याची नोंद घ्यायची आहे. सुंदर फटका. सुंदर फटका केला मिड विकेटच्या दिशेने. एजाज कुरेशी स्टाईल मध्ये खेळलेला फटका 4 धावांसाठी.
नितेश कांबळे याच्या बॅट मधून संघाची धावसंख्या होती ती 35 धावा. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला फटका. एक धाव घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील पूर्ण गेली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या. सुंदरसा ताण आहे. संघाची धावसंख्या 2 वाढती धावसंख्या होती ती 37 धावा. बॅटची कडा घेतली आहे, एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजांनी. संघाची धावसंख्या 2 मारते धावसंख्या होती ती 39 धावा. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. पंकज याचा पुढील चेंडू. पाहूया कसं उत्तर देतो नितेश. सफल झाले. लेगच्या दिशेने खेळलेला फटका झेल बाद होऊ शकतात आणि हा फलंदाज बाद होतोय. सुंदर अशी झेल पकडतोय तो. सुंदर अशी झेल घेतली आहे श्रवण याने. नितेश कांबळे याला माघारी परतावं लागतंय. नितेशची जागा घेण्यासाठी आलाय तो फलंदाज. अक्षय भोगले आता आलेला फलंदाज अक्षय भोगले. सुंदर फलंदाज आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंमध्ये 10 किंवा 12 धावा करू शकतात ते. पाहूया काय होतंय. पहिल्या चेंडूवर लेगच्या दिशेने खेळलेला फटका 6 धावांसाठी. चेंडू सीमा रेषा पार. एनपीएल षटकार. 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 45 धावा. या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. मी सांगितलं होतं चांगला खेळाडू आहे. 2 चेंडूंमध्ये 10 किंवा 12 धावा हा गोळा करू शकतो. शेवटचा चेंडू पाहूया काय होत आहे. समोरच्या दिशेने खेळला फटका. चेंडू हवेत झेल घेण्याची संधी आणि सुंदर अशी झेल पकडली होती सॅम याने. बहुतेक सॅम करन ऑस्ट्रेलिया सोडून इकडे आलेले दिसत आहेत. सचिन कुठे असतील. सचिन माईकशी संपर्क साधायचा आहे. सचिन तुझं कोपऱ्यात काय असतं तिकडे. ट्रॉफी भेटते दाखवायला. ये तेरा वीडियो निकाल के भेजा स्टेटस पे रख दे. बाहर आया वो
43 धावा झाल्या, 46 धावांचं लक्ष आहे. फलंदाज पाठवायचे आहेत लवकर. क्षेत्ररक्षक चला लवकर, वेळ घालवायचा नाहीये. आतापर्यंत झालेल्या लीग सामन्यांमध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी असे आपण खेळवले होते सामने. ग्रुप ए मधून क्वालिफाय झालेले आहेत सेमीफायनलच्या सामन्यांसाठी. इथे संघ आहेत नरेश योद्धास विरुद्ध, माफ कर, नरेश योद्धास तसे दुसरा संघ आहे नरेश वॉरियर्स. आणि बी ग्रुप मध्ये संघ आलाय तो नरेश युनायटेड. आणि ह्या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो त्या दुसऱ्या जागेवर जाऊन बसेल. त्यानंतर सेमीफायनलचे सामने हे 3 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. आणि त्याच पद्धतीने खेळवण्यात येतील याची नोंद घ्यायची सर्वांनी. सलामीवीर फलंदाज आले, अक्षर आहेत स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला आहेत श्रवण. आणि गोलंदाजीसाठी आले ते नवीन. चार षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. नवीन याचा पहिला चेंडू
पाहूया चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळायला एक धाव घेतली आहे. संघाची धावसंख्या एकने वाढते आहे. धावसंख्या होती आहे बिनगडी बाद एक धाव. नवीन याचा सामना करेल तो श्रवण. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सन्मान दिला चेंडूला. एका धाव्यासाठी संघाची धावसंख्या होती 2 धावा. नवीन याचा पुढील चेंडू उलटा चेंडू अलेक्साच्या दिशेने खेळला. झेल घेण्याची संधी झेल सोडलेली आहे. झेल सोडलेली आणि फलंदाज बाद होतोय. धावच्या स्वरूपात बाद झालाय फलंदाज. श्रवणला माघारी परतावं लागतंय. सुंदर फटका खेळला होता. त्यावर झेल घेण्याची संधी होती पण झेल सोडली आणि 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात श्रवण बाद झालाय. श्रवणाची जागा घेण्यासाठी आलाय. साहिल गोवेकर पुढील फलंदाज. पंचांनी दोन्ही हात बाजूला केले. चेंडूचा इशारा केलाय. संघाची धाव संख्या होती ती 4 धावा. समोरच्या दिशेने खेळायला फटका पाहूया हलवत आहेत का. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला विश्वनाथ यांच्याकडून. संघासाठी एक धाव वाचवली आहे आणि महत्वाची असणारी ती एक धाव, कारण की सामना हा चेसिंग करत आहे. नरेश रायझिंग स्टार हा संघ एकेका धावेचं महत्व आहे. अतिशय महत्वपूर्ण धाव 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 7 धावा. नवीन याचा सामना करेल साहिल गोवेकर. पाहूया काय होतं पुढील चेंडूवर. हलक्या पद्धतीचा चेंडू होता. एकदा पूर्ण झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाज बाद होतोय की काय, आणि फलंदाज बचावलाय. 2 धावा मारतायत
संघाची धावसंख्या होते संघाची धावसंख्या 9 धावा. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. चला कर्णधार चला लवकर 9 धावा. लास्ट बॉल आहे लास्ट बॉल या षटकातील शेवटचा चेंडू 9 धावा. चला लवकर लवकर वेळ घालवायचा नाहीये. चला नवीन याचा शेवटचा चेंडू सामना करेल तो साहिल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यापासून काही रोखू शकत नाहीयेत. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 10 धावा. अजूनही उर्वरित 3 षटकांमध्ये 36 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 36 धावा. जवळजवळ 12च्या सरासरीने खेळावं लागेल. प्रति षटक 12 धावा कराव्या लागतील. नरेश रायझिंग स्टार्स या संघाला हा जर सामना जिंकायचा असेल तर 18 चेंडू 36 धावांची आवश्यकता असताना पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन कोण येत आहे ते. पंच जरा घाई करायला लावायची आहे. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत होतो अक्षय प्रोगले. आणि त्याचा सामना करेल तो साहिल गोळेकर. समोरच्या दिशेने खेळलाय. झेल घेण्याची संधी आहे का नाहीये. एक धाव घेतले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा घेण्यात यश मिळत आहे. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 12 धावा. बोल ओंकार कोण ओंकार. अच्छा काय रे तो आणला होता ना. एक धाव घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेत यश मिळत आहे. आणि तो आणणारच असणार. एका धावेचं परिवर्तन 2 धावांमध्ये केलंय. क्षेत्ररक्षकाने जराशी चूक केली की फलंदाज लगेच त्याचा फायदा उचलतात आणि एका धावेचं परिवर्तन 2 धावांमध्ये करतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला. सफल झाला. लेग साईडला खेळायला फटका. सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने. अक्षय भोगले यांचा पुढील चेंडू. सामना करेल तो अक्षत. शेवटची ताकीद दिली जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला.
सफल झाला इलेक्शनच्या दिशेने भिर काढून लावले चेंडूला 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या 6 ने वरती धावसंख्या होती ती 21 धावा. पुढून चेंडू एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करत आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण नितेश यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. अक्षय भोगले यांचा शेवटचा चेंडू या षटकातील. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू आहे. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या होते 22 धावा. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या 22 धावा. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 24 धावा. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो रितेश कांबळे. सुंदरचा फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत. चौकाला दिशेने चालला चेंडू. अरे सावकाश घाई सावकाश सांभाळायचंय. खेळताना स्वतःला सांभाळायचंय. सनी यांचा सुंदर प्रयत्न पण प्रयत्न फसलाय आणि चेंडू गेलाय तो चौकाराच्या दिशेने. चला या पुढील सेमीफायनलचा होणारा पहिला सामना नरेश वॉरियर्स विरुद्ध नरेश युनायटेड या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. समोरच्या दिशेने खेळलेला फटका वन बाउन्स जातोय. नवीन आहे तिथे नवीनने चेंडू अडवला आहे. चांगली फेक केली आहे. माफ करा अतिशय गचाळशी फेक केली आहे. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 28 धावा. अजूनही 18 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. नरेश रायझिंग स्टार्स 10 चेंडू 18 धावा. नाहीतर डायरेक्ट हरल्यावर घरीच धावा. सुंदर चेंडू ऑफसाईडच्या दिशेला टाकला होता. सेमीफायनलचा पहिला होणारा सामना नरेश वॉरियर्स विरुद्ध नरेश युनायटेड. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय.
सचिन नाणेफेकीसाठी जायचंय. पुढील चेंडू नितेश याचा समोरच्या दिशेने खेळलाय. एक धाव घेतली आहे. दुसरी धाव होईल का? नाही. सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्याच्यावर सुंदर फेक. संघाची धावसंख्या झाली 30 धावा. अजूनही 16 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 16 धावा. 16 धावा 8 चेंडू. पाहूया सामना कोण जिंकतंय, नरेश रायझिंग स्टार्स की नरेश सुपर जायंट्स. पुढील चेंडू नितेशाचा सफल झाले फलंदाज लेग साईडच्या दिशेने टाळून लावला चेंडू. लांबच लांब चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. 6 धावांसाठी संघाची धावसंख्या होते 31 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 7 चेंडू 10 धावा. सामना रंगतोय. सेमीफायनल मध्ये जाण्याची ओढ लागले दोन्ही संघांना आणि त्यासाठी प्रयत्न करताना दिसतात आपल्याला दोन्ही संघ. पण जो जिंकेल तोच जो 100% देईल. पुढील चेंडू पुन्हा एकदा सफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी होती पण यष्टीरक्षकाने थ्रो केलेला नाहीये. त्यांना माहिती आहे जर थ्रो केला नेम चुकला तर अतिरिक्त धावा मिळू शकतात. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होतीये 37 धावा. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे नरेश रायझिंग स्टार्स या संघाला. पंच चला सामना चालू करायचा आहे. पहिला होणारा सेमीफायनलचा सामना नरेश वॉरियर्स विरुद्ध नरेश युनायटेड आणि दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी आलेत. नरेश युनायटेड हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. चला वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो स्वतः कर्णधार संतोष चव्हाण उर्फ पर्या. पुढे होणारा सामना माफ करा नरेश युनायटेड विरुद्ध नरेश वॉरियर्स. नरेश युनायटेड या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि नरेश वॉरियर्सच्या संघाला आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी. आणि हा सामना पुढील होणारा सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. चला लवकर. 6 चेंडू 9 धावा. पाहूया काय होत आहे. सफल झाला फलंदाज. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायला. एक धाव घेतला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल का? नाही. एका धावीवर समाधान मानावं लागतंय. 5 चेंडू 8 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चुकीचा फटका सामना गमवावा लागेल. पुढील चेंडू सुंदर चेंडू. सुंदर चेंडू. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळतात आपल्याला संतोष चव्हाण उर्फ पर्यादा. या ठिकाणी 6 चेंडूंमध्ये
9 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव दिली, दुसरा चेंडू नेटावर टाकलाय. 4 चेंडू 8 धावांची गरज असं हे समीकरण आलंय. सुंदर अशी गोलंदाजी पर्यादा यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडूवर काय होत आहे. आणि हा फलंदाज बाद होतोय. सामन्याला कलाटणी देणारा हा चेंडू. अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये असणारा फलंदाज अक्षरला माघारी परतावं लागतंय. साहिल गोळेकर याचा चुकीचा निर्णय. अक्षत जातोय तंबूच्या दिशेने. आता अक्षत याची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज येत आहेत ते अमित परमार. सुंदरसे यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळाले बबलू यांचे. रोहन बबलू. अमित परमार. काय सामना. 6 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना एकच धाव खर्च केली आहे. 2 चेंडू नेटावर टाकलेत आणि त्यात एक गडी बाद केलाय. गोलंदाज आहेत संतोष चव्हाण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संतोषसाठी. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना दिसतात आपल्याला इथे. अजूनही सामना संपलेला नाहीये. 3 चेंडू आहेत. 3 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. पाहूया सामना कोणाच्या दिशेने झुकेल. फलंदाज सरस करतोय की गोलंदाज. फुल चेंडू. नेक्स्टच्या दिशेने हवेत खेळला. झेल घेण्याची संधी आणि झेल बाद झाले तर फलंदाज अमित परमार हे 0 धावसंख्येवर परततायत. काय गोलंदाजी. त्यावर सुंदरशी झेल घेतले नवीन पुढेला याने. 4 चेंडू हाताळले. 4 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च करत 3 चेंडू निर्धाव टाकत 2 गडी बाद केले गोलंदाजाने संतोष चव्हाण. पुढील फलंदाज आहेत विनेश साळवी. 2 चेंडू 8 धावा. पुढे सरसावला. कव्हरच्या दिशेने खेळला फटका. टाइम जुळत नाहीये. 2 धावा घेण्यापासून काही रोखू शकत नाहीयेत. आणि आता 1 चेंडू 6 धावा. काय सामना येऊन थांबलाय. 1 चेंडू 6 धावा. फलंदाज आहेत ते साहिल गोळेकर. नाही साहिल नाही कोण विनेश. शेवटच्या चेंडूवर षटकार हवा आहे. षटकार मारतील का की हा देखील चेंडू निर्धार होईल. पाहावं लागेल. सामन्याला सुरुवात करायची आहे. बबलू 1 चेंडू 6 धावा.
छक्का. आणि हा सामना जिंकलाय नरेश रायझिंग स्टार या संघाने. सुंदरशी माफ करा, नरेश सुपर जायंट्सच्या संघाने हा सामना जिंकलाय. काय गोलंदाजी केली आहे संतोष चव्हाण यांनी. शेवटच्या षटकामध्ये 9 धावांची आवश्यकता असताना फक्त